ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सोके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असताना एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरती बनवणार आहोत. तुमच्याकडे अलर्ट मोशनचं अपडेट व्हर्जन नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्येच टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्रामसुद्धा नक्की जॉईन व्हा. आणि तिथं अलर्ट मोशनचं अपडेट व्हर्जन आहे, कॅपकटचं प्रो व्हर्जन आहे, असे अनेक ॲप्लिकेशन आहेत. तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सगळे संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व एडिटिंग समजणार आहे. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारचे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेल्या आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर बिटमार्क प्रीसेटमध्ये एक ग्रुप असणार आहे आणि दुसरी एक सॉन्गची लेअर असणार आहे. तर सिम्पली काय करायचं आपल्याला, अगोदर तर एकदम लास्टला येत आहे म्हणजे 13.18 सेकंदापाशी इथून पुढे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फोटोज ॲड करून घ्यायचे. तर मी फोटोज ॲड करून देतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर आता अशा प्रकारे आपण फोटोज ॲड करून घेतल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आपल्याला, तर 11.28 सेकंदापाशी यायचं, इथं एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, वरी 3 डॉटवरती क्लिक करायचे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे आणि याचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आपला फोटो अशा प्रकारे बरोबर रेशोमध्ये बसणार आहे. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला, तर इकडं फोटोज न ॲड करता आपल्याला डायरेक्ट इफेक्ट ॲड करायचे. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यासाठी आपल्याला बॅकला यायचं आहे, शेक बॅक प्रीसेटच्या लेअरवरती. इथं आल्याच्या नंतर काय करायचं, ह्या ज्या आपल्या 2 लेयर्स आहेत, ह्या दोन्ही लेयर्स कॉपी करायच्यात. दोन्ही लेयर्स म्हणजे लेअरवरती लॉंग प्रेस करायचे, कॉपी करून घ्यायच्यात. कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 0 सेकंदापासून थांबायचे, दोन्ही लेअर इथं पेस्ट करायच्यात. तर अशा प्रकारे तर लेयर्स पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचे, ह्या बरोबर बसलेल्या आहेत, त्या समोर येऊन इथं परत पेस्ट करायच्यात. आता बघा, इथं आपल्याला कट करावे लागणार. तर कट कशा करायच्यात, तर समोरच्या बिटपाशी यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथं टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. ह्याचा 3 नंबरला ऑप्शन आहे कटचं, याला कट करून घ्यायचं आहे. आणि हा जो आपला समोरचा फोटो आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आहे, याला अलीकडे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचासुद्धा जो एक्स्ट्राचा पार्ट असणार आहे तो टाईम अँड ड्युरेशनवरती जाऊन कट करून घ्यायचा आहे. प्रकारे आपले डबल बीटपर्यंत हे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे फोटोज कसे म्हणजे इफेक्ट प्लस फोटो आहेत, त्यामुळे हे ॲड करून घ्यायचे आहेत. आपल्याला परत फोटोज वगैरे ॲड करायची गरज लागणार नाही, त्यामुळेच आहे. तर इथं डबल बीट आलेला आहे बघा. तर इथंपर्यंत आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथपर्यंत आपल्याला फोटोज आणि इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर हा जो एक लास्टचा आहे इफेक्ट, म्हणजे इफेक्ट हा लॉंग प्रेस करून सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करायचा आहे, परत व्हिडिओवरती यायचं आहे. आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं, डबल बीट पैसे यायचं आहे. डबल बीट पैसे आल्याच्या नंतर हा जो फोटो आहे हा इथं पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट करून याला सुद्धा बरोबरमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आपल्याला. फक्त साईज वाढवावी लागणार आहे. टाईम अँड ड्युरेशनवरती जाऊन साईज वाढवून घ्यायची आहे बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे साईज वाढवल्याच्या नंतर हा जो इथं मोठा फोटो आहे, या मोठ्या फोटोपर्यंतच हे इफेक्ट पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे. तर आता हे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला यामध्ये फोटो चेंज करायचे आहेत. तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचे, इथं कलर आणि फिलवरती जायचं आहे, इथं नाव किंवा नंबर असल्यावरती क्लिक करायचे.
त्याच्यानंतर आता तुम्हाला जो कोणताही फोटो ॲड करायचा आहे सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर मी दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर अशा प्रकारे फोटो आपला बरोबर ॲड होऊन जाणार आहे. समोर त्याच प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे, कलर आणि फिलवरती जायचं आहे, इथे नाव किंवा नंबर यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारे फोटोची फाईल ओपन होईल. एखादा फोटो घ्यायचा आहे, फोटोवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे. तर मी कसं केलेलं मित्रांनो, कारण आपल्याला डबल फोटो आणि इफेक्ट ॲड करायची गरज लागणार नाही आणि हा इफेक्ट असाच आहे, त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यावा लागेल. तर फक्त आपल्याला फोटोज ॲड करायला काय आवड नाही बघा, फक्त फोटोज ॲड करायचे. सिंपल आहे, समजने वालों को इशारा ही कॉपी है. तर मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला परत जास्त वेळ दाखवत गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी सगळंच दाखवत नाही, शॉर्टमध्ये ॲड करून घेतो. त्याच्यानंतर हे सुद्धा समोरची त्याच प्रकारे कलर आणि फिलवरती क्लिक करायचे, नाव किंवा नंबरवरती क्लिक करून वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते आपले ॲड करून घ्यायचे. तर हे काय जास्ती नाही, ते 3च फोटो आहेत, त्यामुळे 2 ते 3 मिनटात आपले ॲड होऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारे तर ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता इकडचे जे आपले इफेक्ट आहे फोटो आहेत, या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सिम्पली काय करायचं, आता हा जो फोटो आहे खालती घेऊयात. त्याच्यानंतर काय करायचं, बॅकलाईट इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो बारका इफेक्ट आहे, हा बारका इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर ना एकदम लास्टला यायचं आहे 13 सेकंदापाशी. आता इथून पुढे सर्वच फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर एकच इफेक्ट आहे इकडं, त्यामुळे हाच पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. तुम्ही फोटोला इफेक्ट ॲड करून देतो. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. तर सिम्पली आपल्याला परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, हा 3 नंबरचा एकच इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून व्हिडिओवरती यायचा आहे आणि जो आपला मोठा फोटो आहे हा एकच, त्यामुळे मोठ्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, परत आपल्याला 13 सेकंदापाशी द्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. रेक्टँगल घेतल्याच्या नंतर ना वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, तो व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आणि बॅकला आल्याच्यानंतर काय करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि इथं ब्लिंक नावाचं इफेक्टवरती सर्च मारून घ्या. अशा प्रकारे ब्लिंक नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फुल करून घ्यायची आहे. फ्रिक्वेन्सी म्हणलं वाटतो मी सॉरी, फ्रिक्वेन्सी आहे ती फुल करून घ्यायची आहे. फुल केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती याची जी ऑपोसिटी आहे ना ती एक 40% ठेवून घ्या आणि एकदम लास्ट बीटपाशी येऊन आपला जो लेअर आहे या लेअरची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो आपला ग्रुप 1 आहे या ग्रुप 1ला अनहाईड करून घ्यायचं आहे आणि सर्व फोटोंच्या वरती ठेवून घ्यायचं. तर अशा प्रकारे तर हा दिसत नाही वाटतं, तर काय करायचं, ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. इथं आल्याच्यानंतर काय करायचं, सर्व ग्रुपला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून बॅकला यायचं आहे आणि हा जो ग्रुप आहे या ग्रुपला हाईडच राहू द्या आणि जे आपले 11 लेयर्स आहेत ना 0 सेकंदापाशी पेस्ट करून द्यायचे. तर अशा प्रकारे हे जे आपले कॅपकटचे इफेक्ट आहेत बघा, फक्त जे आपले इफेक्ट आहेत ना या इफेक्टला बरोबर ॲडजस्ट करायची गरज आहे. तर फक्त यांना मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारे सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर हेच काम आहे, आता करून घेऊयात आपण.
हा एक लास्टचा इफेक्ट आहे, हा सुद्धा इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तर आपण कॅपकटचे बरेचसे इफेक्ट यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. हा जो आपला ग्रुप 1 आहे याला डिलीटसुद्धा करून घेऊ शकता, काही विषय नाही त्यामध्ये. तर अशा प्रकारे तर काय करायचं, आता आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करायसाठी काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर वरी परत 3 डॉटवरती क्लिक करायचं, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फ्लोवरती जायचं, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचं, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ काय करायची 8 ते 9% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी येऊन आपली जी बॉर्डर आहे त्याची लेंथ सर्व व्हिडिओवरती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, याला इथे 1080 पिक्सल ठेवून घ्यायची याची क्वालिटी आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी आणि ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.